हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघतोय हाऊ टू फाइंड द इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू 1 मायनस 2/x ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, सो you have to integrate this with respect to x square 1 minus 2/x ब्रॅकेट स्क्वेअर dx. तर याचं इंटिग्रेशन काढण्यासाठी आधी हा जो ब्रॅकेट आहे तो तुम्हाला एक्सपांड करावा लागेल. ठीक आहे. सो आफ्टर टेकिंग एक्सपान्शन यू विल गेट हे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर सारखं दिसतं आहे, बरोबर. तर ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय असतो? इट इज ए स्क्वेअर मायनस 2 इंटू ए इंटू बी प्लस बी स्क्वेअर. तर ही आयडेंटिटी जी आहे ती तुम्हाला वापरायची आहे एक्सपांड करताना. ठीक आहे. सो एची व्हॅल्यू काय आहे? 1 आणि बीची व्हॅल्यू 2/x. तर 1चा स्क्वेअर येईल 1 मायनस 2 इंटू ए म्हणजे 1 बी म्हणजे 2/x प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे 2/xचा स्क्वेअर म्हणजे 2/x ब्रॅकेट स्क्वेअर dx. ठीक आहे. सो इट इज इक्वल टू इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 1 मायनस 2 इंटू 2 4 डिवायडेड बाय एक्स आहे तसा प्लस 2चा स्क्वेअर 4 डिवायडेड बाय एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर dx. ठीक आहे. सो इट इज इक्वल टू इंटिग्रेशन एक्स स्क्वेअरने आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. एक्स स्क्वेअर इंटू 1 एक्स स्क्वेअर इंटू -4/x. हा एक्स आणि यातला एक एक्स कॅन्सल होऊन जाईल. इथं फक्त एकच एक्स उरेल आणि हा -4 म्हणजे प्रॉडक्ट किती येईल? -4x. ठीक आहे. सिमिलरली एक्स स्क्वेअरने 4/x स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं तर एक्स स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल. फक्त किती उरणार आहे तिथं? 4. ठीक आहे. इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू एक्स dx. सो इट इज इक्वल टू परत तुम्हाला कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे? तर तो x⁴n वाला फॉर्म्युला वापरायचा आहे. कोणता फॉर्म्युला आहे तो? इंटिग्रेशन x⁴n dx इज इक्वल टू x⁴n+1 डिवायडेड बाय n+1 प्लस सी. हा फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे. ठीक आहे. तर इथं एनची व्हॅल्यू किती आहे? 2. याच्यात एनची व्हॅल्यू 1 आणि इथं एनची व्हॅल्यू 0. सो त्या पद्धतीने केलं तर एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन येईल x⁴2+1 डिवायडेड बाय 2+1 मायनस 4 टाइम्स x⁴1+1 डिवायडेड बाय 1+1 प्लस 4x. कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन कायम लक्षात ठेवायचं. कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन कॉन्स्टंट इंटू जो कोणी व्हेरिएबल असेल एक्स ज्याच्या विथ रिस्पेक्ट टू तुम्ही इंटिग्रेट करताय त्याने फक्त मल्टिप्लाय करायचं प्लस कॉन्स्टंट सी. ओके. सो इट इज इक्वल टू x⁴2+1 इज x⁴3 डिवायडेड बाय 3 मायनस 4x² डिवायडेड बाय 2 प्लस 4x प्लस सी. याच्यात फक्त एकच सिम्प्लिफिकेशन बाकी आहे आता. हा 4 2ने डिव्हिजिबल बाय आहे म्हणजे डिवाईड होतं 4ला 2ने. तर तेवढं फक्त डिवाईड करा अँड यू विल गेट द फायनल आन्सर. ठीक आहे. हेन्स इंटिग्रेशन x² 1 मायनस 2/x ब्रॅकेट स्क्वेअर dx इज इक्वल टू x³ 3 -2x², 4ला डिवाईड केलं 2ने प्लस 4x प्लस सी. दिस इज युअर फायनल आन्सर. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि जर तुमच्या काही स्पेसिफिक डाऊट्स असतील, तुम्हाला काही एक्झाम्पल्समध्ये अडचणी असतील तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. नेक्स्ट व्हिडिओ मी त्याच्यावरतीच बनवेन. ठीक आहे. थँक्यू.